नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हाळ म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिरातीबद्दल 2 जाहिराती वेगवेगळ्या आहेत, त्याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. इथे पाहू शकता पहिली जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये एंगेजमेंट ऑफ एअरक्राफ्ट टेक्निशियन्स टेन्चर बेसिससाठी आहे. नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे 6 मार्च 2024. त्याच्यानुसार पाहू शकता एअरक्राफ्ट टेक्निशियन्स ऑन टेन्चर बेसिससाठी एअरफ्रेम आणि इलेक्ट्रिकल या पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 12 जागा आहेत एअरफ्रेमसाठी, त्याचबरोबर इलेक्ट्रिकलसाठी 11. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल इक्विवलेंटसाठी, त्याचबरोबर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल इक्विवलेंटसाठी आहे. त्याच्यामध्ये पुढे पाहू शकता रिझर्वेशन विल बी ॲप्लिकेबल ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स. कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST OBC NCL एक्सेट्रा म्हणजे रिझर्वेशन असणार आहे. याच्यासाठी गव्हर्नमेंट रूल्स असणार. त्याच्यानुसार पाहू शकता एअरक्राफ्ट टेक्निशियनसाठी ट्रेड आहे इलेक्ट्रिकल, आणि त्याच्यामध्ये डिसॅबिलिटीजसाठी जो आहे ऑप्शन देण्यात आलेला आहे. पोस्टसाठी क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल इक्विवलेंट एअरफ्रेमसाठी, आणि इलेक्ट्रिकलसाठी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इक्विवलेंट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ट्रेड सर्टिफिकेट्स क्वालिफिकेशन इंडियन एअरफोर्स आर्मीचे आहेत, त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये. क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट जनरल कंडिशन्स देण्यात आलेले आहेत. ॲग्रिगेट्सचे मार्क्स आहेत UR OBC आणि NCL EWSसाठी 60%पेक्षा जास्त, SC ST PWBDसाठी 50%पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे एज लिमिट जे आहे 31 डिसेंबर 2023 रोजीचा 28 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. 28 वर्षापर्यंत या पद्धतीने हिची भरती आहे. जो 12 पदांची आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून. प्लेस ऑफ पोस्टिंग पाहू शकता याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भारतातल्या हे पोस्टिंग केली जाणार आहे. पेमेंट स्केल आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकतो सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, प्री एम्प्लॉयड मेडिकल एक्झामिनेशन आहे. त्याच्यात अप्लाय कसं करायचं आहे तर अधिकृतची वेबसाईट आहे 6 मार्च 2024 ते 16 मार्च 2024पर्यंत या अप्लायची लिंक जी आहे अधिकृत वेबसाईटवर अवेलेबल आहे, ते चेक करू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पोस्ट कोणत्यासाठी अप्लाय करताय, आणि त्याच्यानंतर तुम्ही आपला अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने. अशा पद्धतीने ही जी भरती आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर इथे रिटन टेस्ट आहे, एक्झामिनेशन असणार आहे. त्याच्यामध्ये रिटन टेस्ट असणार आहे CBT आधारितवर. त्याच्यानंतर दुसरे जे पद आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहूयात. दुसरी जी जाहिरात आहे तर दुसरी जाहिरात इथे पाहू शकता. याच्यामध्ये दुसरी जाहिरात देण्यात आलेली आहे एंगेजमेंट ऑफ डिप्लोमा टेक्निशियन्स टेन्चर बेसिससाठी 6 मार्च 2024. त्या याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता एकूणच्या जागा आहेत मेकॅनिकलसाठी आहेत 80 जागा आहेत. त्याच्यानंतर डिप्लोमा टेक्निशियन्स टेन्चरसाठी इलेक्ट्रिकलसाठी 49 आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 8 जागा आहेत. याच्यामध्ये आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या जागांची माहिती देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मेकॅनिकल प्रोडक्शनसाठी, त्याच्यानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आवश्यक आहे. यानुसार PWBDसाठीच्या कॅटेगरी आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे. ते शैक्षणिक पात्रता पाहिली जाऊ शकते पदानुसार. त्याचबरोबर ॲग्रिगेट पर्सेंटेज मार्क्स OBC आणि URसाठी 60%पेक्षा जास्त, SC ST PWBDसाठी 50%पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. एज क्रायटेरिया आहे 31 डिसेंबर 2023 रोजी 28 वर्षापर्यंत आहे. त्याच्यानंतर ज्या सूट आहेत आरक्षणानुसार ते देण्यात आलेले आहेत. एक्सपिरियन्सची माहिती देण्यात आलेली आहे. रिलॅक्सेबल कॅन्डिडेट एज लिमिटसाठीचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर टेन्चर ऑफ एंगेजमेंट आहे, आणि प्लेस ऑफ पोस्टिंग भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणीची आहे ती प्लेस ऑफ पोस्टिंग असणार आहे. पेमेंट स्केल देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता सिलेक्शन प्रोसेस जी आहे, सिलेक्शन प्रोसेसमध्ये शॉर्ट लिस्टिंग आहे, ॲप्लिकेशन, रिटर्न टेस्ट आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्री एम्प्लॉयड मेडिकल एक्झामिनेशन आहे, व्हेरिफिकेशन आहे. अप्लाय करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर ऑप्शन देण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केली जाऊ शकतं 16 मार्च 2024पर्यंत. त्याचबरोबर रिटर्न टेस्ट आहे. याच्यासाठी एकदा सिलेक्शन डन थ्रू द रिटर्न टेस्ट टू बी कंडक्टेड ॲट बँगलोर, म्हणजे बँगलोर इथे असणार आहे. शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट टू बी कॉल फॉर रिटर्न टेस्ट, म्हणजे रिटर्न टेस्ट असणार आहे.
त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह डेट ऑफ कंडक्ट रिटर्न टेस्ट असणार आहे 24 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे कशा पद्धतीची असणार आहे, MCQ क्वेश्चन कशा पद्धतीने असणार आहेत याची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्यावर असणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाईल सिलेक्शन प्रोसेसमध्ये. अशा पद्धतीने ही जी भरती आहे वेगवेगळ्या पदांसाठीची हाल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडूनच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर जाऊन या पद्धतीने इथे पाहू शकता. इथे वेबसाईटवर जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता. अर्ज करण्यासाठीची महत्त्वाची माहिती आहे, पोस्ट आहे, कॅटेगरी आहे, अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केले जाऊ शकतं. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.